तर आज पार पडलेल्या सुनावणीमध्ये उच्च न्यायालयाने समिती गठीत करण्याचे आदेश दिले। पुढील सुनावणी आता 4 आठवड्यांनंतर होणार आहे। न्यायालयाच्या सुनावणीनंतर जैन समाजाची बैठक घेण्यात आली। या बैठकीमध्ये जैन समाजाने ही समिती गठीत करण्याचा निर्णय घेतलाय। यावर अधिक चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे पक्षीप्रेमी आणि याचिकाकर्त्या पल्लवी पाटील यांना। पल्लवीजी, स्वागत आपलं। मराठी एकीकरण समितीचे कृष्णा जाधव आपल्या सोबत आहे, आपलंही स्वागत। डॉक्टर सितेश रॉय आणि ॲडव्होकेट नवनाथ देवकाते या दोन्ही मान्यवरांचं मी यावेळेला स्वागत करतो। थेटपणे या चर्चेकडे वळत असताना आज दिलेला निर्णय आणि 4 आठवड्यांनंतर होणारी सुनावणी याविषयी ॲडव्होकेट नवनाथ देवकाते आपण कसा प्रकाश टाकणार आहात? एकंदरीत हा संपूर्ण प्रकार जो आहे प्रतिष्ठेचा होताना दिसतोय, भाषावाद यामध्ये दिसतोय, दोन समाजामध्ये निर्माण होत असलेली तेढही यातून दिसते। मुद्दा केवळ कबुतराचा, सामाजिक न्यायाचा किंवा धर्माचा नसून आता आपल्या आरोग्यापर्यंत तो येऊन ठेपलेला आहे। आज ज्या प्रकारचा निर्णय दिलाय आणि 4 आठवड्यांनंतर पुढे काय होईल या संदर्भातली माहिती आमच्या प्रेक्षकांना सांगाल। नवनाथ देवकातेजी। सरजी नमस्कार। नमस्कार। हा जो कबूतरखान्याचा मुद्दा आहे अधिवेशनामध्ये गाजला, त्यानंतर महानगरपालिकेने बंदी घातली व याचिकाकर्त्यानं नंतर हा हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली। बरोबर आहे। पण माननीय उच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितलेलं आहे की माणसाचं आरोग्य पहिले महत्वाचं आहे, कोणत्याही आरोग्याशी आपण छेडछाड करू शकत नाहीत। आणि कबूतरखान्याच्या विष्ठेनं माणसाच्या आरोग्याला धोका निर्माण होतो, माणसाच्या फुफ्फुसाला वेगवेगळे रोग निर्माण होतात, हे उच्च न्यायालयानं स्पष्ट सांगितलेलं आहे आणि त्यावर मान्य न्यायालयानं बंदी घातलेली आहे। बरोबर आहे, हा झाला निर्णय। नवनाथ देवकातेंनी अगदी थोड्या शब्दामध्ये हा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला। यावेळेला याचिकाकर्त्या पल्लवी पाटील, मी आपल्याकडे येतो। पल्लवीजी, काय आहे ना की कबुतरांची विष्ठा आणि त्यांचे पंख यामुळे निर्माण होणाऱ्या अनेक रोगांवरती गेले कित्येक दिवसांपासून टेलिव्हिजनवरती चर्चा सुरू आहे। न्यायालयापर्यंत हा मुद्दा गेलेला आहे, मात्र याचिकेमध्ये नेमकं तुम्ही काय म्हटलेलं होतं? अनेकांनी प्राण गमावलेले आहेत तरी देखील अनेकांचे डोळे त्यात उघडत नाही आहेत, असंच म्हणावं का? पल्लवी पाटीलजी, तुमचा अनुभव काय आहे? सर्वप्रथम मी तुम्हाला एक विनंती करेन की मला माझं बोलणं पूर्ण करू द्यावं। बोला की। सर्वप्रथम जो आता HP हा जो कबुतरांच्यामुळे होतो असे बोर्ड सगळीकडे जे महानगरपालिकेने लावलेले आहेत त्याच्यामध्ये 60 ते 65% असं प्रमाण जे महानगरपालिकेने त्याच्यावरती दर्शवलेलं आहे आणि त्या एक HPच्या आधारामुळे आणि आधारावरती हे सर्व जे बंद केलेलं आहे महानगरपालिकेने। तर माझ्या हातामध्ये आता महानगरपालिकेने माननीय उच्च न्यायालयामध्ये जे त्यांचं एक्झिबिट उत्तर दाखल केलं होतं त्याच्यामध्ये जे एक्झिबिट आहेत ते त्याच्यावरती मी फोकस करेन, कारण हा सर्व जो प्रकार आहे तो त्यांच्या उत्तरावरती आहे आणि त्यांच्या उत्तरामध्ये त्यांनी तब्बल 109 कारणं या HP साठी सांगितलेली आहेत। डॉक्टर साहेब जर असतील इथे तर त्यांना कळेल की मी काय म्हणते ते। याच्यामध्ये सर्वप्रथम कन्स्ट्रक्शन डस्ट, केमिकल इंडस्ट्रीमुळे होणारे वायू प्रदूषित जे होतात ते, आपण जे कचरा जो जाळतो, वेस्ट सेवेज वेस्ट आपण कचरा जो जाळतो त्याच्यामुळे होणारा प्रदूषण, त्याच्यानंतर व्हेकल्समुळे होणारं प्रदूषण, पेवर रोडमुळे होणारं प्रदूषण, अनपेवेड ब्लॉक्स रोडमुळे होणारं प्रदूषण, केमिकल्स इंडस्ट्रीज, हॉटेल्स, बेकरी, LPG गॅस, केरोसिन, तंबाखूची शेती, तिथे जे वर्कर्स काम करतात त्यांच्यामुळे होणारं, त्या लोकांना तंबाखूच्या शेतीत जे काम करतात त्यांना HP होतो, तंबाखूच्या कारखान्यात जे काम करतात त्यांनाही HP होतो आणि नंतर जी तंबाखू सेवन केली जाते त्याच्यामुळे कॅन्सर हा वेगळा आजार होतो। त्याच्यानंतर शेतीमध्ये जे आपले शेतकरी काम करतात, जिथे ग्रेन्स काढले जातात, आपली धान्य काढली जातात, त्यांना धान्य काढण्याच्या वेळेला, त्याच्या कापणीच्या वेळेला त्यांना जो बारीक डस्ट उडतो त्याच्यातून त्यांना HP होतो आजार। कॉटन मिल्स मध्ये जे आपल्या कपड्यांच्या कारखान्यात किंवा कॉटन ह्याच्या मिल्स मध्ये जे कामं करतात त्यांना HP होतो। शिवाय आपलं बगॅस, शुगर मिल्स मध्ये जो बगॅस नावाचा एक गॅस निघतो त्याच्यामुळे तिथे त्यांना HP होतो। अशा पद्धतीची अगदी चीज फॅक्टरीमध्ये काम करणारे, मशरूम स्पीकर्स जे असतात त्याच्यामध्ये, पोल्ट्री, आपण जे चिकन खाद्य खातो त्या पोल्ट्रीमध्ये सातत्याने जे त्या चिकन्स बरोबर काम करतात, हे असे एकूण 109 कारणं आहेत, तब्बल 109 कारणं। आणि ही मी नाही म्हणत आहे, तर महानगरपालिकेने हे त्यांचं जे उत्तर दाखल केलेलं आहे त्याच्यामध्ये मला 1 मिनिटाचा वेळ द्यावा। एक्झिबिट क्रमांक 3 हे त्यांचं उत्तर दाखल केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने, मला कॅमेऱ्यामध्ये दाखवता आलं तर मी प्रयत्न करेन की हा त्यांनी इथे चार्ट त्यांनी इथे दिलेला आहे आणि त्या चार्ट मध्ये त्यांनी ते सगळं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि हे कोर्टामध्ये आम्ही
संपूर्णपणे दाखवलेलं आहे. माननीय कोर्टाकडे ते एक्झिबिट्स गेलेले आहेत. पण दुर्दैवाने कोर्टाने त्यांना आणखीन जास्त पद्धतीने, सखोल पद्धतीने उत्तरं द्यावीत. माझा कॅमेरा हलतोय, माझा आवाज स्पष्ट येतोय का आपल्याला? येतोय. हा, ठीक आहे. सो अशा पद्धतीने एकूण 109 कारणं त्याच्यामध्ये असताना आणि त्यांच्या स्वतःच्या उत्तरांमध्ये केवळ 0.3 ते 0.9 म्हणजे 1% देखील कमी, हे 1 लाखाच्या मागचं त्यांनी जे प्रमाण सांगितलेलं आहे ते याच्यामध्ये आहे. आणि याहून भयानक अत्यंत पुढची परिस्थिती आरटीआय मध्ये जे आम्हाला उत्तर आलेली आहेत त्याच्यामध्ये केवळ 1 पेशंट आणि केवळ 2 पेशंट इतक्या वर्षाच्या रिसर्चमध्ये त्यांना ते